आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन। प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे। हा, अलीकडे उलटच झालाय, त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत। ठीक, नाही लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी लिमिट्स काय आहे या सगळ्या माहिती आहेत। विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलो आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलं आहे आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो। हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समन्स देणं असेल आणि साक्ष असेल, या सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत। यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे। आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो, आता आपण 46% पोहोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे, कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो। मी सहज पाहत होतो, अनेक केसेसमध्ये तर 2-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चाललाय। 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्याच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे, याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता जवळपास 37% आपण पोहोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोहोचलो आहोत, ते पुढे मी सांगणार आहे। त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो।